सियावर रामचंद्र की जय. अवतीर्ण झालेल्या महादेवानी रामचंद्रांची आणि दशरथाची एक अनोखी भेट घडवून दिली आहे. आणि या भेटीत महाराज दशरथांनी आपल्या 2 पुत्रांना आणि सुनेला भरभरून आशीर्वाद दिलेत, कौतुक केलंय आणि मागा, माझ्याकडून हवं ते मागा असं सांगितलंय. खरं तर त्याही स्थितीत दशरथ वाटेल ते देण्याच्या तयारीमध्ये असतो. आणि रामचंद्र म्हणतात, हो पिताश्री, मला काहीतरी मागायचं आहे, द्याल तुम्ही? दशरथ म्हणाले, हो, अरे देईन की. आणि मग रामचंद्र मागायला सुरुवात करतात. आता रामचंद्रांनी जे मागितलंय ना, ते मला जरा तुम्हाला पुढे पुढे पण सांगायचं, लक्षात घेतलं पाहिजे आपण काय काय आहे हे मागणं काय असतं. जेव्हा चांगली मोठी माणसं काही मागतात तेव्हा काय मागतात, पूर्ततेची वेळ आल्यावर काय मागावं, ह्याचे आदर्श उदाहरण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणतात, पिताश्री, मला आठवत आहे तुम्ही जेव्हा मला वनवासाला जायला सांगितलं होतं, तुम्ही सांगितलं म्हणजे मला असं म्हणाला होतात की मी कैकेयीला वचन दिलं होतं, ते वचन तिनं मला मागून घेतलंय आणि तिनं सांगितलंय की रामचंद्राला 14 वर्ष वनवासाला पाठवा आणि भरताला राज्य द्या. त्यामुळं तिला वचन देऊन फसलोय, राजा म्हणून मी वचन दिलंय आणि तू मला अटक करून अयोध्येचा राजा हो असं मला म्हणाला होता, मी ते मान्य केलं नव्हतं. म्हणले, हो, ती फार वाईट वेळ होती, मी ऐकलं नाही म्हणून तुम्ही माता कैकेयीवर चिडलात, आणि मृत्यूच्या आधी तुम्ही कैकेयीला सांगितलं की मी तुझा त्याग करतो आहे, आजपासून तुझा माझा संबंध संपला. ते म्हणाले, हो, इतक्या वाईट स्त्रीचा त्याग करणं एवढंच माझ्या हातामध्ये होतं आणि मी ते केलंय. म्हणले, मला हेच हवंय नेमकं. म्हणले, काय? तुम्ही माता कैकेयीला माफ करावं आणि त्यांचा केलेला त्याग परत घ्यावा, त्यांचा स्वीकार करावा पत्नी म्हणून. रामा, काय मागतोयस? अरे त्या दुष्ट स्त्रीनं एवढं वाईट घडवलं, माझा मृत्यू त्याच्यामुळं घडला, तुला वनवास सहन करावा लागला, अरे तिच्या पुत्रानं सुद्धा तिचं ऐकलं नाही आणि तू परत मला स्वीकारायला सांगतोयस. ते म्हणाला, हो, तुम्ही मला पुत्र म्हणून वचन दिलंय, पुन्हा एकदा वचनात बांधले गेलेले आहात, तुम्ही माता कैकेयीचा स्वीकार करावा आणि त्यांना माफ करावं. लक्ष्मण सुद्धा अचंबित होऊन रामचंद्राकडे बघतोय. अचंबित होणारच की हो, अचंबित तर होणारच. ज्या स्त्रीने रामचंद्रावरती ही वेळ आणली तिला रामचंद्र माफ करायला सांगतायत. लक्ष्मणाला पटत नव्हतं. खरं तर कोणत्याही शेषावतारी शीघ्रकोपी माणसाला हे पटणं शक्य नाही. दशरथालाही पटतच नव्हतं की असं कुठं माफ करायचं असतं का, स्वीकारायला लावायचं असतं का. दशरथही नाही म्हणाले सुरुवातीला, पण राम आपल्या लाडक्या लेकानं मागितलेलं वचन म्हणून दशरथाने ते मान्य केलं. ते म्हणाले, मी कैकेयीला दिलेले सगळे शाप वापस घेतो, पत्नी म्हणून स्वीकार करतो आणि तिला माफही करतो. रामचंद्र प्रसन्नपणे आपल्या पित्याकडे बघताय. हे राम करू शकतो. काय मागावं, काय द्यावं आणि कुणाला माफ करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच काम करत असतात, प्रसंगानुसार चुकतात. प्रसंगानुसार एखादा निर्णय असा होतो की ज्याचे परिणाम वाईट व्हायला लागतात. पण निर्णय एक चुकलाय आणि त्याचे परिणाम वाईट झालेत म्हणून आपल्याच माणसांना मूर्ख ठरवत त्यांचा त्याग करण्याची वृत्ती आपल्यात नको यायला रामचंद्र हेच नाही का सांगत आपल्याला. खूप खूप वर्षानंतर, म्हणजे हजारो वर्षानंतर असाच एक दैवी रूप आपल्या जन्माला आलं. रामचंद्रांनी सांगितलेलं कदाचित स्मरणात राहिलं नसेल म्हणून प्रत्येक अवतारात देवानी हेच सांगण्याचा प्रयत्न केला.
कृष्णावतारातही हेच सांगितलं की सोडून द्यायचं काही काही गोष्टी आणि पुढे चालायच्या असतात. जरासंधाच्या आक्रमणामुळे त्रस्त झालेल्या मथुरावासियांना आणि यादवांना वाचायचं असेल तर लढाईचा मार्ग न अवलंबता रणछोड दास हे नाव स्वीकारून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. सोडून देता आलं पाहिजे काही गोष्टी. पुढे काही हजार वर्षानंतर ज्ञानदेव नावाचे एक महान संत जन्माला आले आणि त्यांनी आपल्या सगळ्या विद्यादानाच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यानंतर विश्वात्मक परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यावर पसायदान मागितलं. त्या पसायदानातली पहिली ओळ काय आहे? आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे ही पहिली ओळ नाही आहे. त्यांनी आठवण करून दिली आहे, जशी कैकेयीने दशरथाला आठवण करून दिली होती की तुम्ही युद्धात असताना मी तुम्हाला मदत केली होती, आठवतंय? त्यावेळेला तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला होतात, आठवतंय? हो, झालो होतो. आजही तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात का? हो आहे. तुम्ही मला वर दिले होते, आठवतंय? हो, दिले होते. आता ते वर मला द्याल का? ते म्हणाले हो देईन. मग द्या, असं करून मागितलं. तशी आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ही देवाला आठवण करून दिलाय. देवा मला तुम्ही कशाला पाठवलं होतात? या सगळ्या अज्ञानी जनाला सोप्या भाषेत ज्ञान सांग म्हणून तर पाठवलं होतं ना. ते म्हणाले हो. तुम्ही मला ग्रंथनिर्मितीची आज्ञा दिली होती ना? ते म्हणाले हो. मी केली आहे ना? ते म्हणाले हो. भावार्थ दीपिका लिहिली आहे? हो, लिहिली आहे. अमृतानुभव लिहिलाय? हो, लिहिलाय. अनेक हरिपाठाचे अभंग लिहिलेत? हो, लिहिलेत. तुम्ही प्रसन्न आहात ना? हो आहे. मग प्रसन्न आहात तर आशीर्वाद द्या. आशीर्वाद कोणता आहे? ते मागतो मी. माग म्हणाले काय हवंय ते, आणि मग मागायला सुरुवात करतात. मागणं काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जेव्हा द्यायचं असेल ना तर मला हेच द्या की दुष्टाचा दुष्टपणा जाऊ दे. दुष्ट संपू दे नाही, दुष्टाचा दुष्टपणा संपू दे. मागायचंय काय हे कळलं पाहिजे. हो, आपला प्रॉब्लेम काय? मागायचं काय हेच कळत नाही. आपण पूजा कशासाठी करतोय हेच जर कळत नसेल तर मागायचे काय हे कुठून कळणार? कळणारच नाही. रामचंद्रांनी तो आदर्श वस्तुपाठ घालून दिला हे लक्षात ठेवा. आपल्या माणसांना, आप्तेष्टांना, आप्तेष्ट कुणाला म्हणायचं याची व्याख्या आई वडील बहीण भाऊ एवढीच नका समजू. आप्तेष्ट म्हणजे ते जे देव देश आणि धर्माच्या कारणासाठी एकत्र येऊन एकमेकांना बळ देतात. आप्त कोण? जो आपलं. आपलं म्हणजे काय? आपलं वर्तुळ कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे. जे आपले आहेत, देव देश आणि धर्म कार्यात जे सतत अग्रेसर असतात ते आपले. या आपल्यांच्या एखाद दुसऱ्या अपराधाला क्षमा करून, त्यांच्या त्या काही गोष्टीला नजरअंदाज करून त्यांना स्वीकारून पुढे गेलं पाहिजे, तरच ते शक्य आहे. अन्यथा तुमचा प्रवास एकट्याचा होईल हे लक्षात ठेवा. अशा एकट्याच्या प्रवासाने ध्येय तुम्हाला गाठता येईल, पण सगळ्यांना सोबत घेऊन गाठता येणं अशक्य आहे. रामचंद्रांनी दशरथाला जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. माता कैकेयीला माफ करा आणि त्यांचा स्वीकार करा. आम्ही आमच्या आयुष्यात रामचंद्रांच्या याच शिकवणीला लक्षात ठेवलं पाहिजे. आपणही माफ केलं पाहिजे आणि आपल्या माणसांचा स्वीकार करून पुढे गेलं पाहिजे. कोणकोणत्या मुद्द्यावर? मुद्दे अनेक आहेत, चर्चा अनेक आहेत. यावर सविस्तर कधीतरी या विषयाशिवाय अन्य व्हिडिओ करून बोलू. पण आत्ता आपल्याला रामकथा पुढे न्यायची आहे. दशरथाने कैकेयीला माफ केलाय. रामचंद्राला, लक्ष्मणाला, सीतेला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि या आशीर्वादाच्या नंतर दशरथ आपल्या स्वर्गाकडं आपला रथ घेऊन निघालेले आहेत, आपलं विमान घेऊन निघालेले आहेत. तेवढ्यात इंद्रदेवाला रामचंद्र थांबवतात आणि म्हणतात, देवराज इंद्रा, माझं आपल्याकडं एक काम आहे, ते कृपया पूर्ण करावं. कोणतं काम देवराज इंद्राकडे आहे आणि काय सांगतात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.